अधिक मासामध्ये आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जायचं असतं, तर त्यामध्ये आपण आज आदमापूरचं बाळूमामांचे दर्शन आपण घेणार आहे. तर आदमापूरला सहकुटुंब सहपरिवार आम्ही सर्वजण आदमापूरच्या दर्शनासाठी बाळूमामाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आदमापूरला आपण आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदमापूरला बाळूमामांचं दर्शन सरळ तुम्हाला बाहेरूनसुद्धा घेता येतं. त्याचबरोबर दर्शनाच्या 2 लाईन आहेत. त्यामध्ये एक जवळून लाईन असते आणि दुसरी असते ती थोडीशी एक 5 फूट 7 फूट लांब अशी ती लांबून घ्यायचं दर्शन थोडंसं आहे. आणि डायरेक्ट आपल्याला बाहेरूनसुद्धा अगदी बाहेरच्या पायरीवरूनसुद्धा दर्शन मिळतं. तर अशा प्रकारे आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये आत्ता उभा राहतो आहे. रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर आपण बाळूमामांचा जय जयकार करायचा आहे. बाळूमामांचं हे आदमापूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि इथं मोठ्या शिल्पकला आहेत. त्यामध्ये हत्ती असे वेगवेगळे प्राणी वगैरे आहेत. तर अशा प्रकारे मध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाला लागून एक छोटंखानी मंदिर आहे. त्या मंदिराच्या भिंतीला आपण 1 रुपयाचं नाणं चिटकवायचं असतं. त्यामुळं जर तुमच्या मनात काय असेल श्रद्धा, त्या श्रद्धेनं तुम्ही ते नाणं चिटकवा आणि अशा प्रकारे आपण बाळूमामांचं दर्शन लांबूनसुद्धा घेऊ शकतो. इथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला हे चित्रण CCTV कॅमेऱ्यामधून तुम्हाला देतो आहे. तर अशा प्रकारे बाळूमामांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. आतलं दर्शन हे बाहेरून कॅमेरा समोर दिसतं आहे ते चौकोन जे काळी भिंत आहे, काळं दिसतं आहे, त्याच्यामधून दर्शन बाळूमामांचं मिळतं. तर ते शूटिंग माझं आलेलं नाही व्यवस्थित, तर त्याच्याऐवजी मी फोटो टाकलेत. तर अशा प्रकारे आणि इथं 1 रुपयाचं नाणं चिटकवायचं असतं त्या गोल भिंतीला. तिथून आपल्याला जे काय बाकीचं तुम्ही काय बोलाल ते तुम्हाला त्याची प्रचिती येते. बाळूमामांचं हे मंदिर खूप छान आहे. त्यानंतर मेतके ह्या ठिकाणी बाळूमामांचा जो स्तंभ आहे तो स्तंभ आम्ही बघायला जाणार आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीचं मंदिर आहे. त्या मेतकेच्या मंदिराच्या समोरच पत्नीचं मंदिर आहे. तिथंसुद्धा एक खांब आहे. त्या खांबातसुद्धा दर्शन आपण घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये नित्य अन्नछत्र चालतं. ह्या अन्नछत्रामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं दान करू शकता. तुम्ही धान्य, कडधान्य तुम्ही दिलं तर चालेल, गूळ खिरीसाठी दिला तर चालेल. त्याचबरोबर तिथं तुम्ही अन्नदानाबरोबरच धनदान म्हणजे तुम्ही देणगी स्वरूपसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये ह्या दर्शनबारीतून दर्शन घेतल्यानंतर हे इथं अन्नाचं लोकांनी दिलेलं जे अन्नदान आहे त्याची ही इथं पोती वगैरे पडलेली आहेत. तर अशा प्रकारे भरपूर लोक श्रद्धेने इथं दान करतात आणि इथं भोजनाची सोय असते. मेतक्यामध्ये सुद्धा जेवणाची सोय आहे. अन्नदान तिथं अन्नछत्र आहे. तसंच इथं बाळूमामाच्या इथं हे आहे. अन्नछत्राचं तुम्ही भोजन घेतल्यानंतर मग आपण मेतक्याला दर्शनासाठी जाय. तर मेतक्यामध्ये आपण स्तंभाचं दर्शन घेतल्यानंतरच हे पूर्ण यात्रा सफल होते. धन्यवाद.